विद्येचं माहेरघर असणारं पुणे, सांस्कृतिक राजधानी असणारं पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला आहे. विशेषतः कोयता गँग करून जे आहे, सर्वसामान्य नागरिकांवरती जे आहे ते कोयत्याने हल्ले करण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. नुकतीच जर पाहिलं तर आपण वाघोली परिसरामध्ये कोयत्याने एका तरुणावरती पूर्वी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून जे आहे तो हल्ला करण्यात आलेला होता. तर नुकतंच 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर सिंहगड रोड परिसरामध्ये सुद्धा एका तरुणावरती कोयत्याने हल्ला करण्यात आलेला होता. सातत्याने पुणे शहरामध्ये अशा गुन्हेगारीच्या घटना का घडतायत, हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे सर आहेत. सर, बघतोय सातत्याने पुणे शहर जे आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, त्या पुणे शहरामध्ये अक्षरशः कोयता गँगने हैदोस घातलेला आहे. काय कारणं आहेत? गुन्हेगारी का वाढली असं वाटतं? खरं तर आपण सुरुवात करतानाच पुणे हे विद्येचं माहेरघर सांगितलं आपण. त्यानंतर आपण सांस्कृतिक शहर सांगितलं. परंतु पुण्याची ओळख ही पूर्वीची विद्येचं माहेरघर किंवा सांस्कृतिक शहर होतं असं आपण म्हणू शकतो. की पुणे शहर आज आपण बघितलं तर आय-टी हबमध्ये असेल किंवा औद्योगिकीकरणामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या जे खेडेगावं होती, त्याचं आता खरं तर रूपांतर आपल्याकडे शहरामध्ये होताना आपल्याला बघतो. आणि जसं-जसं प्रत्येक जगामध्ये कुठेही गेलं तर आपल्याला हे नक्की जाणवतं, की जसं शहर वाढत असतं, तसं त्या शहराची प्रगती होत असते, शहराचं औद्योगिकीकरण होत असतं किंवा त्या ठिकाणी व्यापारीकरण होत असतं, त्यावेळेस नक्कीच हे गुन्हेगारीच्या आलेखामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला नक्कीच बघायला मिळतं. परंतु आत्ता जर आपण नजीकच्या काळामध्ये जर बघितलं, की एक ठराविक एज ग्रुप आहे. त्यानंतर ह्या ठराविक एज ग्रुपमधल्या मुलांमध्ये जी आजकाल हे क्रिमिनल माइंडसेट जे तयार होत चाललेलं आहे, ते खरोखर धोकादायक आहे. आणि विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये जर बघितलं आपण, तर ह्याचं प्रमाण आत्ता जे आपल्याला आपण म्हणतो, की तुम्ही हैदोस घातलेला आहे. हैदोस नक्की घातलेलं नाही आहे. जसं क्रिमिनल आलेख वाढत जातो, तसे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज वाढत जातात आणि त्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज कुठल्या पद्धतीच्या वाढत जातात, ह्याचा जर आपण अभ्यास केला, तर आपल्याला व्हाईट कॉलर क्राईम म्हणजे जसं सायबर क्राईम आपण म्हणतो, हा सायबर क्राईम वाढत असताना या ठिकाणी दिसतोय. त्याचप्रमाणे आपल्याला स्ट्रीट क्राईम जो आता आपण म्हणतो, की कोयत्याने कुणावरती तरी हल्ला करणं किंवा कोयता घालून डोक्यामध्ये त्या ठिकाणी त्या माणसाचा किंवा मुलाचा किंवा मुलीचा त्या ठिकाणी खून करणं. असे प्रकार जे बघतो आपण, ह्या प्रकारांमध्ये सगळ्यात जास्त हायलाइट होणारे जर कुठले असतील, तर हा स्त्रियांवरती, महिलांवरती होणारे हल्ले असतात. बाल गुन्हेगारांनी जे अल्पवयीन मुलं जे आहेत, अल्पवयीन वयामध्ये त्यांनी जर कुठला गुन्हा केला, तर त्याला हायलाइट जास्त मिळतं किंवा त्याची प्रसिद्धी जास्त मिळते. आणि एक सामान्य लोकांमध्ये मग असं भयाचं वातावरण तयार होतं, की अख्खं शहर असं दूषित झालेलं आहे. पण मला नक्की मी या ठिकाणी सांगू इच्छितो, की असा कुठलाही प्रकार नाही, की आपण त्याला हायदोस वगैरे म्हणू शकतो. गुन्हे हे घडत आहेत. गुन्ह्यांच्या घडल्यानंतर जो त्या ठिकाणी तपास केला जात आहे किंवा त्या ठिकाणी आरोपी पकडले जात आहेत, ते सुद्धा पकडले जात आहेत. परंतु खरं तर वास्तविक जर आपण बघितलं, की महत्त्वाचा मूळ मुद्दा कुठला आहे, तर हा गुन्हे न घडणे किंवा सामान्य माणसामध्ये कायदा सुव्यवस्था ह्या शहरामध्ये आहे, असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण करून कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त कणखर भूमिका जी घेणं आवश्यक आहे, ती पोलिसांनी घेणं आवश्यक आहे. आणि नक्कीच मला या ठिकाणी आत्ताच्या काळामध्ये असं दिसून येत आहे, की आउट ऑफ फ्रेमवर पूर्वी जे काम पोलीस करायचे किंवा कधी-कधी गुन्हेगारांचाच वापर गुन्हेगारांच्या माहिती काढण्यासाठी केला जात होता. काही गुन्हेगारांना त्या ठिकाणी जे स्मॉल टाईम क्रिमिनल आम्ही म्हणतोय, अशा स्मॉल टाईम क्रिमिनलचा संपर्क त्या ठिकाणी केला जात होता. त्यांच्यातील काही इन्फॉर्मर तयार केले जात होते आणि अशा माध्यमातनं जे बिग टाईम क्रिमिनल असतील किंवा माफिया जे आपण म्हणतो किंवा गँगस्टर आपण म्हणतो आपल्या सोप्या भाषेमध्ये, ह्या मेजर गँगस्टरवरती जर तुम्ही एक स्ट्राईक केला, तर ह्या मेजर गँगस्टरवरती स्ट्राईक केल्यानंतर त्याचा मेसेज जो जातो, तो कमीत कमी 1500 इतर त्या वर्गातील किंवा त्या गुन्ह्याकडे किंवा तशा प्रकारचे कृत्य करण्याकडे कुणी आकृष्ट होत असेल, तर त्यांच्यावरती निर्बंध आणण्यासाठी तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय, की हे जे कोयता गँग चालवणारे आहेत किंवा अल्पवयीन जे मुलं आहेत, ते गुन्हेगारी कृत्याकडे ओढले जात आहेत. त्यातला असा म्हणावा असा एक आपल्याला आपण म्हणतो, की मेन गँगस्टर मुख्य जो गँगस्टर आहे, असं कुठली गँग टोळी म्हणूनही कार्यरत नाहीयेत, की पर्वतीतील भागातील कोणीतरी त्यावरती कुठेतरी वार केला, सिंहगड रोडला हा प्रकार झाला. आता सिंहगड रोड आणि वाघोलीचं जर अंतर तुम्ही बघितलं, तर आपल्याला ह्या दोन्ही अंतरामध्ये एका जागेवरून दुसरीकडे पोहोचण्यासाठी कमीत कमी 1-1.5 तासाचा तरी प्रवास करावा लागतो आणि मग आपण त्या ठिकाणी परंतु गुन्ह्याचं स्वरूप जर बघितलं आपण, तर
इझी ॲक्सेसिबिलिटी म्हणतो आपण त्याला, की सहज उपलब्ध होणारं साधन क्राईम करण्यासाठी कुठलं आहे? तर एक तर चाकू पूर्वीच्या काळामध्ये होता. चाकूने लोकं घाबरली जात नाहीत किंवा चाकूचा एवढा इम्पॅक्ट होत नाही. म्हणून मग चाकूची जागा कुठल्याही हत्याराने घेतलेली आहे, तर ती कोयत्याने घेतलेली आहे. अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध होणारा हत्यार जे कुठलं आहे ते कोयता आहे. मग अशा पद्धतीचे कृत्य जर कुणाला करायचं असेल, तर त्याला कुठं जाऊन खूप त्या ठिकाणी 10 जागी जाऊन मग त्याला कोयता मिळणार असा प्रकार नाही. कोयता कुठेही मिळतो आजच्या काळामध्ये. त्यातल्या त्यात जर आपण बघितलं, की जुन्या बाजारमध्ये जर गेला, तर त्या ठिकाणी आपल्याला कोयत्याचे त्या ठिकाणी फुटपाथवरती विकणारे ते लोकं होते. तरी आता पोलिसांनी त्याच्यावरती निर्बंध आणलेले आहेत. अशा सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी एक हत्यार मिळतं म्हणून कोयत्याचा वापर जास्त होतो आणि मग कोयता गँग हा शब्द प्रचलित होत चाललेला आहे आणि त्यातून अख्खी गँगच एक कोयता गँग आहे की काय असं लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि खरं तर तसं नाहीये. ह्या वेगवेगळ्या त्या गल्लीतील म्हणू शकतो आपण त्या भागातील ही मुलं आहेत. मुलं कुठल्या परिस्थितीला आहेत की ज्यांच्या शक्यतो हे कुठले आरोपी बघा तुम्ही हे जास्तीत जास्त लोअर मिडल क्लास असतील किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी ही मुलं आहेत. ज्यांचा आई-वडिलांशी संवाद कमी आहे, की ज्यांच्यावरती आपण म्हणतो, की संस्कार हा जो शाळांमधनं व्हायला पाहिजे किंवा आजूबाजूच्या वस्त्यांमधून व्हायला पाहिजे किंवा त्या ठिकाणचं लीडरशिप जे असेल, की आदर्श पूर्वी लीडर त्या ठिकाणचा नगरसेवक असेल, तर एक आदर्श नेतृत्व म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. असा संवाद साधणारे घटक जे आहेत, हे संवाद साधणारे घटक अशा मनोवृत्तीच्या मुलांच्या संवादामध्ये कुठेही आपल्याला दिसून येत नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला दिसून येत नाही. साहजिकच दुसरं त्याच्यामधलं तिसरं कारण जर मी असं बघतो, की एकतर कौटुंबिक सुसंवाद नाहीये त्या ठिकाणी, विसंवाद जास्त आहेत आणि सगळ्यात जास्त जर कुठला इम्पॅक्ट होत असेल, तर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून. आज आपण बघतो, की मिर्झापूर नावाची ज्यावेळेस सीरीज येते कुठल्याही एका वेबसाईट वेब पी-टी-टी तुमच्या प्लॅटफॉर्मवरती येते, त्यावेळेस ते बघून अशी कृत्य करणारी मुलं कारण कुठल्याही आजकाल सीरीज Netflix घेतला तुम्ही एक तर Netflixवरती बघताना तुम्हाला 100 सीरीज क्रिमिनल ॲक्टिव्हिटीशी संबंधित एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सगळी त्याच्याबद्दलची माहिती मिळते किंवा ती सीरीज तुम्ही बघत असता. आणि मग हे असे प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, पूर्वीच्या काळात टीव्ही होता, आता सोशल मीडियाचा प्रकार जास्त वाढलेला आहे आणि मग त्यातून एक गुन्हेगारीचं उदात्तीकरण आपण म्हणतो. अशा प्रकारचं एक उदात्तीकरण जे होत चाललेलं आहे, की त्या ठिकाणी तो जो भाई असतो किंवा त्या ठिकाणचा जो त्या ठिकाणी गुंड मोठा असतो, त्याच्या मागे-पुढे हिंडणारी मुलं बघून साहजिकच ह्या मुलाला सुद्धा वाटतं, की एक दिवस आपण सुद्धा अशा प्रकारचा मोठा भाई व्हावं. पूर्वीच्या काळी आपल्याकडे उदाहरणं असायची, की कोणतरी पोलीस ऑफिसर जातोय, कोणतरी आय-ए-एस ऑफिसर जातोय किंवा त्याच्या मागे पोलिसांच्या गाड्या आहेत, असं काहीतरी बनण्याची इच्छा जी होती, ती त्याची जागा आपल्याकडे वेगळ्या मार्गाने या भाई लोकांनी त्या ठिकाणी घेतलेले एक आदर्श आपण म्हणतो, त्यांच्यासमोर असे आदर्श राहिलेले नाहीयेत आणि अशा ह्याच्यातून मग त्याची जी माइंडसेट तयार होत आहे, ते क्रिमिनल ॲक्टिव्हिटीकडे माइंडसेट जास्त पद्धतीने त्याचं असं होत चाललेलं आहे. सर दुसरी एक बाब जर पाहिली तर ही जे मोठे भाई असतात, मोठे दादा असतात, गुन्हेगार असतात, ते सर्रासपणे पार्ट्याचं जे आहे ते आयोजन करतात. यामधून सुद्धा जो एक नवीन वयात आलेला वर्ग असतो, तरुण वर्ग असतो, तो या गुन्हेगारीकडे आकर्षित होत असतो का? आणि यामधून कुठेतरी गुन्हेगारीला जी आहे ती चालना मिळते का? ह्या ज्या पार्ट्या अरेंज केलेल्या जातात त्यामधून? खरं तर फक्त मी आपल्याला त्याच मुद्द्याकडे आत्ता येत होतं, की ज्यावेळेस हा भाई त्या ठिकाणी हिंडत असतो, त्याच्या पाठीमागे एक 50 एक मुलं त्या ठिकाणी हिंडत असतात आणि त्यांच्या मोटरसायकली असतात. त्या भाईची कुठलीतरी इम्पोर्टेड BMW, ऑडीसारखी गाडी असते आणि ह्या गाड्यांमधनं जाताना येताना जो पूर्वी एका झोपडीमध्ये राहत होता, तो आज ऑडीसारख्या, BMW सारख्या गाडीतनं हिंडत असतो आणि मग त्यांनी कुठेतरी अशी पार्टी अरेंज केली, तर त्या पार्टीसाठी त्यांना मुलं जास्त हवी असतात आणि ती मुलं बोलवण्याचं काम जे असतं हे जवळच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं की आज एका XYZ रिसॉर्ट कुठला असेल त्या रिसॉर्टच्या त्या ठिकाणी या भाईची पार्टी आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. असा एक लोकल त्या ठिकाणचा कुठला तर गल्लीतला छोटा गुंडा असतो. हा छोटा गुंड बाकीच्या मुलांच्यामध्ये त्या ठिकाणी तो मेसेज पोस्ट करतो. साहजिकच एक त्या ठराविक वयामध्ये की तारुण्यामध्ये असेल म्हणू शकतो आपण किंवा 18 ते 22-25 वर्षाच्या काळामध्ये ह्या वयाच्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला नेहमी असं दिसून येतं, की प्रत्येक मुलाला अट्रॅक्शन एक असलं असतं, तर एकतर मी पायलट व्हायला पाहिजे, मी आर्मी जॉइन करायला पाहिजे आणि किंवा मग आजच्या काळामध्ये जर आपण बघतोय, की पूर्वी जे वाटायचं ह्या वयातल्या मुलांना तर असं वाटायचं. का तर त्यावेळेची सगळे आपल्या आजूबाजूची परिस्थितीच अशी होती. टीव्हीवरती पिक्चर येताना आपण बघायचो, की ते पिक्चरमधला पायलट तो कसा करतो, आर्मीमधला जवान काम कसं करत असतो आणि त्याचं एक अट्रॅक्शन असायचं. आज या सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपल्या समोर जे तयार झालेलं आहे,
त्याच्यामधला मग ह्याला कुणाला तरी माया डोळस बनायचं असतं, कुणाला तरी बिश्नोई गँगचा मेंबर बनायचं असतं आणि मग त्याच्या आजूबाजूचं जे प्रसिद्धी त्याला मिळत असते किंवा पैसा ज्या इझी मार्गाने येत असतो, तो इझी मार्गाने येणाऱ्या पैशाचं आणि एक वलय निर्माण होत असतं. ह्या वलयाचं अट्रॅक्शन सर्वात जास्त अशा मुलांमध्ये असतं आणि मग ह्या पार्टीच्या माध्यमातून तो मोठा जो भाई असतो, तो सुद्धा बघत असतो, की आपल्या उपयोगाचे ह्या आलेल्या लोकांपैकी, आलेल्या मुलांपैकी कोण जास्त आपल्याला उपयोगी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजसाठी येऊ शकतो. कुणामध्ये जास्त डेअरिंग आहे आणि मग एक ठराविक वेळ असतं, की मला माझी धाडस किंवा माझं डेअरिंग किती जास्त आहे, ही दाखवण्याची संधी उपलब्ध झाली, तर तो सगळ्यात पहिला तो पुढे जात असतो. 10 मुलं असतील, 10 मधल्या 8 मुलांना सगळ्यात पुढे जायचं असतं आणि अशा ह्याच्यातनं मग कुठलं तरी हे हत्यार हातात दिलं, तर ह्या हत्याराचा गैरमार्गाने ते वापर करतात आणि मग त्या हत्याराच्या माध्यमातून हे गुन्हेगारी ॲक्टिव्हिटीज आपल्याला वाढताना दिसून येते. सर, तंत्रज्ञानाचं युग येण्याच्या पूर्वी, इंटरनेटचं युग येण्याच्या पूर्वी जे गुन्हे घडायचे किंवा जो भाई एखादा गुन्हा घडायचा तो पर्टिक्युलर त्या भागामध्येच व्हायचा आणि तिथेच त्यांनी अशा पद्धतीचा गुन्हा केलाय हे दिसून यायचं किंवा पेपरमध्ये वगैरे तशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या बातम्या यायच्या. परंतु आता जो सोशल मीडिया आलेला आहे, इंटरनेट आलेला आहे, त्यामुळे ज्या पद्धतीचे सध्या गुन्हेगारांकडून स्टेटस ठेवलेले जात आहेत, त्यामुळे सुद्धा याला कुठेतरी उदात्तीकरण होतं का? आणि हे कसं रोखलं पाहिजे? तुम्ही अनेक वर्षांपासून हे करता. खरं तर हे रोखताना ह्याच्यामध्ये कुठल्याही एका यंत्रणेचं फक्त काम या ठिकाणी नाही आहे. मी शेवटच्या प्रश्नाकडनं नंतर पुढच्या प्रश्नाकडे येतो, की रोखण्यासाठी म्हणून एकतर कौटुंबिक जबाबदारी आई-वडिलांची असेल किंवा कुटुंबाची जबाबदारी असेल, त्या ठिकाणी शाळा कॉलेजेस असतील त्यांची जबाबदारी असेल किंवा राजकीय पक्ष त्या ठिकाणी कार्यरत असतील, या राजकीय पक्षाची सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची त्या ठिकाणी एकत्र येऊन कुठेतरी ह्याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी आपल्याला या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो, की पोलिसांचा पूर्वीचा जो धाक होता, आपण जी दहशत पोलिसांची असायची, खरोखर दहशत असायची ती. ती दहशत कधी निर्माण व्हायची, तर ज्यावेळेस रोडवरती पोलीस जो आहे, तो हा रोडवरती पहिला एकतर दिसला पाहिजे. ज्या ठिकाणी चौकी एरिया आहे किंवा बीट मार्शल आपण म्हणतो त्यांना, त्या बीट एरियामध्ये पायी चालणारा, सायकलवरती जाणारा किंवा त्या ठिकाणी ठराविक काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला मुलं टपरीवरती, कट्ट्यावरती बसलेली खूप दिसतील. ज्यांचा आपल्याला अंदाज येतो, की कुठल्या टाईपची मुलं या ठिकाणी बसलेली आहेत. त्याला प्रतिबंध म्हणजे बसण्यासाठी प्रतिबंध आपण करू शकत नाही. परंतु कमीत कमी जाता येता त्यांच्याकडे चौकशी करणं, ह्यासाठी जी स्ट्रीट पेट्रोलिंग जी आवश्यक आहे, पोलिसांचा प्रेझेन्स लोकांमध्ये जो आवश्यक आहे, तो आज आपल्याला कुठेतरी कमी झालेला दिसून येतो. दुसरी गोष्ट काय आहे, की तुमचा संपर्क, की बऱ्याच घटना अशा घडत असतात, की त्या आमच्यापर्यंत माहिती देणारे लोक जे असतात, की बातमीदारच असायला पाहिजेत असं नाहीये. सामाजिक क्षेत्रातील काही लोक असतील, काही तुमच्यासारखे पत्रकार असतील, काही त्या ठिकाणी व्यवसाय करणारे लोक असतील, हे आमचं नाव कुठे येऊन देऊ नका. परंतु हे आमच्या भागामध्ये अशा-अशा ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत, ज्या गैरकायदेशीर आहेत, त्या चुकीच्या आहेत. हे सांगण्याचं धाडस आजकाल लोकं कुणी येऊन करत नाही. का तर पोलिसांचा विश्वास त्या मानाने कमी झालेला आहे. माझ्या मते की पोलिसांनी जर हा बीट स्ट्रीट आणि त्यानंतर आउट ऑफ फ्रेमवर्क जाऊन थोड्या प्रमाणामध्ये काम केलं आणि हे काम करत असताना जो फील्डवरती पोलिसवाला काम करतोय किंवा जो पोलीस अधिकारी असेल, कॉन्स्टेबल असेल, ह्याला जोपर्यंत वरिष्ठांचं पाठबळ मिळत नाही, आज त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी आपल्याला विसंवाद दिसतोय, की ज्यावेळेस तो कॉन्स्टेबल त्या ठिकाणी म्हणतो, की "साहेब माहीत नाही आता मला माझे वरिष्ठ आहे, मी जर असं केलं, ह्या मुलांना हटकलं, कुठल्यातरी राजकारणी व्यक्तीने त्या ठिकाणी फोन केला, तर मला माझे वरिष्ठ साथ देतील किंवा नाही हा त्याच्यामध्ये भरोसा नाही किंवा विश्वास नाही." ज्यावेळेस हा विश्वास त्या फील्ड ऑफिसरला येईल किंवा फील्डमध्ये काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावरती येईल, तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला हे गुन्हेगारीचं प्रमाण कुठेतरी कमी झालेलं आपल्याला नक्की दिसून येईल. सर, कुठेतरी खबऱ्यांचं जे जाळं आहे, पूर्वी एखादा गुन्हा घडण्याच्या आधी खबऱ्या ज्या आहेत पोलिसांपर्यंत माहिती द्यायची आणि त्यामुळे गुन्हा घडण्याच्या पूर्वीच आपण प्रतिबंध करायचे पोलीस. आता कुठेतरी खबऱ्यांचं जे खबऱ्यांचं नेटवर्क आहे ते कुठेतरी कमकुवत झालेलं आहे का? आणि काय कारण आहे सगळ्यात? ते सगळ्यात महत्त्वाचं की पूर्वी जे खबरी असायचं ह्युमन इंटेलिजन्स आपण त्याला म्हणतो, की जे मानवी खबरी आपण म्हणायचो, त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये ते जोपर्यंत आपल्याकडे मोबाईल आलेले नव्हते. आजकाल आम्ही जो पोलिसांचा तपासाचं काम जे करण्याची पद्धत झालेली आहे, ते मोबाईलचा डाटा काढणं, कॉल रेकॉर्ड्स म्हणजे CDR काढणं, त्यानंतर मोबाईलच्या आधारे कुठल्या कॉन्टॅक्ट्स येतात त्या ठिकाणी जाऊन चौकशी करणं हा फक्त प्रकार राहिलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण जर बघितलं, की ज्यावेळेस गुन्हा कुठल्याही एखाद्या भागामध्ये समजा डेक्कन परिसरामध्ये एखादा गुन्हा घडला, त्यावेळेस जागेवरती जाऊन ज्यावेळेस सगळे पोलिसवाले त्या ठिकाणी एकत्र यायचे, तर एक पोलिसवाला पानटपरीवाल्याकडे चौकशी करत होता, एक कुठल्यातरी किराणा मालाच्या दुकानात करत होता. आज आपण फक्त CCTV आणि मोबाईल किंवा तांत्रिक विश्लेषण ह्याच्या आधारावरती फक्त गुन्ह्याचा तपास करतोय. त्याच्यामुळं जे खबऱ्यांचं जाळं कमी का होत चाललेलं, तर एकतर
तो परिणाम आहे. दुसरी गोष्ट मी 2-3 वेळा आउट ऑफ फ्रेमवर्क जो शब्द वापरला, की स्मॉल टाईम क्रिमिनल्सना आम्ही कधी-कधी पकडतो. परंतु त्याचा क्राईम असा कुठला मोठा नसतो, की त्याला खरोखर दंड व्हायला पाहिजे किंवा त्याला जेलमध्ये पाठवायला पाहिजे किंवा एफ-आय-आर दाखल करायला पाहिजे. त्या अशा व्यक्तींवरती आपण त्यावेळेस मेहरबानी करून, की तू माझ्यासाठी आता काम कर किंवा तुझ्या भागात जे काय चालतं ते माझ्यापर्यंत पोहोचव, असं सांगून त्याला जर सोडून दिलं, तर त्याचा बातमीदार म्हणून आम्ही उपयोग करत असतो. दुसरे काही पेड बातमीदार पूर्वीच्या काळामध्ये असायचे. आता मला माहीत नाही, की सिक्रेट सर्व्हिस फंड नावाचा एक प्रकार आमच्याकडे असतो. या सिक्रेट सर्व्हिस फंडातील पैसे जे असतात, हे बातमीदारांना किंवा तपासासाठी उपयोगी आणण्यासाठीच असतात. त्याचं आम्हाला कुठलंही ऑडिट नसतं. त्याचा आम्हाला कुठलाही हिशोब द्यावा लागत नाही आणि असे मी एकेकाळी मुंबईमध्ये स्वतः अनुभवलेलं आहे, की एक 10-10 लाख रुपये ए.के. 47 पकडली, तर त्यासाठी सिक्रेट सर्व्हिस फंडातून पैसे दिलेल्याचे मी स्वतः बघितलेलं आहे. की ज्यावेळेस हे सिक्रेट सर्व्हिस फंडातील पैशाचा वापर बातमीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जर आपण केला, तर काही पेड बातमीदार असतात, की जे प्रोफेशनल बातमी देण्याचंच काम करतात. आणि मग ते त्यांची रिस्क पण असते, की ज्यावेळेस कुठल्या गँगच्या बातमीमध्ये असेल, कुठल्याही गुन्ह्याच्या बाबतीमध्ये असेल, की ज्यांची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवताना त्याचं नाव उघड होणार नाही. त्याला फायनान्शियली त्या ठिकाणी सिक्रेट सर्व्हिस फंडातनं पैसे मिळतील. आणि तिसरी गोष्ट त्याच्यावरती मिळालेल्या बातमीवरती पोलिसांच्याद्वारे कायदेशीर पद्धतीने ॲक्शन त्या ठिकाणी 100% होईल. त्यावेळेस अशी बातमीदार तुमच्याकडे जवळ यायला तयार होतात. आज आपल्याला नक्कीच हा प्रकार कुठेतरी कमी झालेला दिसतो आणि विसंवाद पोलिसांमधील असेल, पोलीस पब्लिकमधील असेल किंवा पोलिसांचा संपर्क जो पूर्वी आमचा जो संपर्क असायचा, गणेश मंडळ असतील, दहीहंडी मंडळं असतील, कॉलेजेसमध्ये आम्ही जायचो. कॉलेजेसचे प्रोफेसरपासून ते कॉलेजेसमध्ये हॉस्टेलमधला एखादा मुलगा कुठलं काय त्या ठिकाणी नेतृत्वाचं गुण काय करणारा असेल, त्याच्याशी संपर्क असेल. हा संवाद साधण्याचा जो पोलिसांचा प्रकार आहे, पोलिसांची स्ट्रीट पेट्रोलिंग कमी झालेली आहे, ऑन स्ट्रीट प्रेझेन्स कमी झालेला आहे आणि हा संवाद सामान्य लोकांबरोबर संपर्कात राहावं, हा संवाद कमी झालेला असल्यामुळे आपल्याला हा प्रकार बातमीदारांचा कमी झालेला दिसून येतो. सर, गुन्हेगारांमध्ये जी एक सनकी वृत्ती असते, म्हणजे एक खुन्नस पकडण्याची जी वृत्ती असते, ती का असते आणि ही अशा पद्धतीची वृत्ती का वाढत चालली आहे? कारण जर पाहिलं तर वाघोलीमध्ये जो प्रकार झालेला आहे, पूर्वी शिवीगाळ केली म्हणून हा सगळा प्रकार झाला होता. खरं तर ही सनकी वृत्ती असं म्हणता येत नाही. ह्याला थोडक्यात मी किती मोठा आहे हे दाखवण्याची संधीची तो वाट बघत असतो. ज्यावेळेस ती शिवीगाळ झालेली असेल, त्यावेळेस ती शिवीगाळ झाल्यानंतर त्याच्या कंटिन्यू डोक्यामध्ये ती शिवी देताना ह्याचा अपमान झालेला आहे समोरचा. तसंच आपण बघितलं आहे मध्यंतरी काळामध्ये टिळक रोडच्या भागामध्ये मर्डरसुद्धा झालेला आहे. का तर पूर्वीचं भांडण होतं त्याच्यामध्ये. 4 लोकांमध्ये मला शिवी दिलेली होती. त्या ठिकाणी ज्यांनी मला शिवी दिली त्याचं महत्त्व वाढलेलं आहे. आणि मग माझ्या डोक्यामध्ये असं येतं, की आता ह्याच्यापेक्षा माझं महत्त्व जर वाढायचं तर मी काय करायला पाहिजे? मग ह्याचा कोणीतरी जो आहे त्याचाच एकतर काहीतरी त्याच्यावरती अटॅक करणं किंवा त्याचा खून करणं किंवा त्याच्या आजूबाजूला जे फिरणारी मुलं असतील त्यांचा खून करणं आणि मग माझं ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वर्चस्व मग माझं वाढतं. खरी लढाई जी असते ह्या भाई लोकांमध्ये किंवा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं असेल त्यांचं, तर आपलं वर्चस्व त्या भागामध्ये कसं वाढायला पाहिजे. दुसरी आपली भीती कशी निर्माण होईल. कधी तुम्ही चांगलं बोलून कोणाला सांगितलं तर भीती निर्माण होणारच नाही. नुसती शिवीगाळ देऊन एवढी भीती होणार नाही. परंतु ज्यावेळेस हा कोयत्याने त्याच्या डोक्यामध्ये तो कोयता मारतो, त्यावेळेस मग ती भीतीचं वातावरण त्याच्या बाबतीमध्ये निर्माण होतं. आणि आजकाल मीडियाच्या माध्यमातनं मग ह्यांची काही लोकं तर रेकॉर्डिंग करतायत. स्वतः व्हिडिओ त्याचा बनवतायत आणि स्वतः व्हिडिओ रील टाकतायत. अशा वेळेस हे पोलिसांचं जे काम आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. मी तर म्हणतो की कायदेशीर तर तुम्ही मोका लावाच लावा. कायदेशीर त्याच्यावरती एफ-आय-आरचे गुन्हे दाखल कराच करा. परंतु त्याच्या मनामध्ये अशी जरब बसवा आणि ते जरब बसवण्याचे मार्ग आम्हाला खूप माहिती आहे. त्याच्या मनामध्ये जरब अशी बसली पाहिजे, की मी पुरात गुन्हेगारी कृत्याकडे वळला नाही पाहिजे. तो जेलला जायला आजकाल घाबरत नाही. तो कोर्टामध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध केस लढली जाणार आहे म्हणून त्याला घाबरत नाही किंवा माझ्यावरती दुसरा प्रतिस्पर्धी टोळी हल्ला करेल म्हणून सुद्धा तो घाबरत नाही. तो घाबरतो फक्त पोलिसांनी जर अशा पद्धतीची कारवाई केली, की जे मी आपल्या कॅमेऱ्यावरती पण सांगू शकत नाही. तर त्या आधारे कमीत कमी त्या कारवाईचा परिणाम असा होतो, की कमीत कमी 1 ते दीड 2 वर्ष तो त्या गुन्हेगारी क्षेत्राच्या बाजूला सुद्धा फिरकत नाही. आणि मग त्यातून जे त्याच्यावरती दडपण तयार होतं, हे दडपण तयार होणंही आजच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे. सर, जर आपण पाहिलं तर प्रत्येकाची एक काम करण्याची पद्धत वेगळी असते. जे आता गुन्हे घडतायत किंवा काही आपण बघतोय की अनेक भागांमध्ये कोयत्याने गाड्या फोडण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. अशा वेळी किंवा
जे गुन्हेगारीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांची पोलीस धिंड काढतात. ही धिंड काढल्याच्या नंतर खरंच गुन्हेगारी कमी होत असते. खरं तर तुम्हीच ते प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, की प्रत्येक पोलिसांची कार्य करण्याची पद्धती ही वेगळी असते. की खरं तर आत्ताचे जे आपण बघितलंय सी-पी तर खूप खमके सी-पी आहेत. खमके सी-पी आहेत तरीसुद्धा आपण जर म्हणतो, की गुन्हेगारावरती जळजळ काही नाही. तर या खमक्या सी-पींच्या माध्यमातून जे खालपर्यंतच्या कॉन्स्टेबलपर्यंत तो दरारा जो निर्माण व्हायला पाहिजे, तो दरार आपल्याला या ठिकाणी कुठेतरी कमी झालेला दिसतो. मी तर सांगतो, की धिंड काढल्यामुळे ठीक आहे, त्याचा परिणाम थोडाफार गुन्हेगारीच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण किंवा त्याला अपमान होण्यासाठी म्हणून त्याचा जास्त उपयोग होतो. परंतु त्याच्यामध्ये भीती निर्माण होत नाही. त्याची धिंड काढली तर त्याचा जास्तीत जास्त त्या भागामधनं धिंड काढली म्हणून त्याचा अपमान होतो. त्याच्या मनामध्ये ती उलटी कायम राहते आणि त्याला वाटतं, की आता आपला खूप अपमान झालेला आहे. कदाचित त्याच्या डोक्यात असं येत असेल, की आता हे अपमान माझा झालेला आहे, माझ्या लोकांनी मला हसलेलं आहे, ह्याच्यातीलच कुणावरती जर मी गाड्या फोडल्या, त्या लोकांनी ज्यांनी मला हसले त्या भागातील गाड्या जर फोडल्या मी किंवा माझ्या मुलांनी अजून त्या ठिकाणी काहीतरी गैरकृत्य केलं, तर मग माझा परत रुबाब वाढेल. अशा दृष्टीने, अशा मानसिकतेने सुद्धा अशा गाड्या फोडण्याचे किंवा त्या भागामध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात. म्हणून मी अगोदर जो मुद्दा सांगितला, की पोलिसांनीच त्याच्या मनामध्ये असं भय निर्माण करायला पाहिजे, की त्यांनी गुन्हेगारी कृत्याकडे वळलंच नाही पाहिजे. अर्थात हे होते ज्येष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे सर. पुण्यामध्ये जर पाहिलं तर ज्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत, त्यामागची नेमकं कारणं काय आहेत आणि ते कशा पद्धतीने रोखलं जाऊ शकतं, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, डॉक्टर. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.